हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। तर मी आहे पूनम आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे घरच्या घरी नाचणी सत्व कसं बनवायचं। ॲक्च्युली हे मी माझ्या बाळासाठी बनवते, तीच रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे की आपण घरच्या घरी नाचणी सत्व कसं बनवायचं। अगदी सोपी रेसिपी आहे जी की आपल्याला बाहेरून विकत आणायची काही गरज नाही, आपण घरी इझिली हे बनवू शकतो। त्यामुळे आपण घरीच बनवायचं। नाचणीचे खूप सारे असे फायदे आहेत, नाचणीचे खूप सारे असे फायदे आहेत जे की आपल्या शरीरासाठी खूप इम्पॉर्टंट आहे। त्याच्यामधून आपल्याला कॅल्शियम, आयर्न भेटतो आणि आपली मेन म्हणजे हाडे मजबूत राहण्यासाठी मदत होते। तर आपण लहान मुलांना बाहेरचं सॅलड वगैरे यूज करण्यापेक्षा घरी बनवलेलं जे असतं तेच मोस्ट ऑफ आपण प्रेफर करून यूज केलं पाहिजे। तर मी माझ्या बाळासाठी नाचणी सत्व बनवतेच आहे, तर मी त्याची रेसिपी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। तर फ्रेंड्स, इथे हे बघा, मी एक वाटी असं म्हणजे एक बाउल मी हे नाचणी घेतलेलं आहे। आता मी कसं आहे गावाकडून मागवले होते, त्यामुळे याच्यामध्ये थोडं खडे वगैरे असू शकतात, तर मी हे एका परातीमध्ये घेते आणि अगोदर हे सगळं साफ करून घेते। तर तुम्ही पाहू शकता हे जवळजवळ एक वाटी नाचणी आहे, तर सगळ्यात अगोदर मी हे थोडं साफ करून घेते, कारण ह्याच्यामध्ये काही माती किंवा खडे किंवा काही असू शकतं। तर हे सगळ्यात अगोदर मी हे साफ करून घेते। तर इथं मी 1 कप नाचणी घेतलेली आहे आणि स्वच्छ मी साफ करून घेतलेले आहे। तर इथे बघू शकता, तर हे मी स्वच्छ धुवून घेते। आपल्याला 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्यामध्ये धुवायचं आहे। आता इथं पाहू शकता मी नाचणी स्वच्छ 3 ते 4 वेळा असं पाण्यामध्ये धुतलेलं आहे आणि ते मी भिजत ठेवणार आहे। 7 ते 8 तास आपल्याला नाचणी पाण्यामध्ये भिजत। इथं पाहू शकता जवळजवळ हे 8-9 तास छान असं नाचणी भिजली आहे पाण्यामध्ये। मी मॉर्निंगला ठेवले होते हे भिजत, आता जवळ संध्याकाळ झाले, चांगले 8-9 तास भिजली आहे हे। आता याच्यातलं काय करायचं, हे पाणी काढून घ्यायचं आणि नाचणी एका स्वच्छ कॉटनच्या रुमालमध्ये किंवा कॉटनच्या कापडमध्ये आपल्याला हे बांधून ठेवायचं आहे। 15-16 तास ठेवले ना की त्याला छान असे कोंब येतील। तर मी आता हे पाणी काढून घेते आणि एका कॉटनच्या रुमालमध्ये बांधायला ठेवते। तर फ्रेंड्स, मी ह्याच्यातलं सगळं पाणी काढून घेतलं आहे आणि इथं बघू शकता हे असे छान भिजले आहेत नाचणी। तर मी एक ताट ठेवले मी खालती आणि त्याच्यामध्ये हा कॉटनचा रुमाल आहे, तर त्याच्यामध्ये मी हे काढून घेते। तर मी हे सगळे नाचणी काढून घेतलेले आहे रुमालमध्ये आणि आपल्याला हे काय करायचं आहे, असं ह्याचं मस्त असं बांधून घ्यायचं आहे। त्याच्यामधलं पाणी वगैरे थोडंसं राहिलेलं आहे ते आता येईल बाजूला। तर इथं असं बांधून घेऊन हे आपल्याला जवळजवळ 15-16 तास ठेवलं ना की याला छान असे मोड येतील। तर हे मी बांधून झाकून ठेवते आणि उद्या सकाळी चेक करते एकदा की जर खूपच सुकं वाटत असेल तर आपण याला थोडंसं पाण्याची शितोड बाहेरून मारली तरी चालतं। तर फ्रेंड्स, नेक्स्ट डे आहे आणि मी हे जे काल नाचणी बांधून ठेवली होती रुमालमध्ये, तर त्याला आपण बघू किती मोड आले ते। जवळजवळ 16-17 तास झालेले आहेत त्याला बांधून ठेवून। तर बघू आपण मग। इथं बघू शकतो मी आता इथं सोडते। तर इथे छान असे याला मोड आलेले आहेत, बघू शकता तुम्ही इथं। आपल्याला नाचणी आणि तांदूळ हे घरीच फॅनच्या खालती सुकवून घ्यायचं आहे। 4-5 तासामध्ये आता उन्हाळ्यामध्ये छान सुकून जातं हे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 1 वाटी मी इथं घरचा इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे। 1 वाटीपेक्षा थोडासा कमीच आहे, स्वच्छ साफ करून घेतलेलं आहे ते। आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 वाटीपेक्षा थोडंसं म्हणजे जी तांदूळ आहे त्याच्यापेक्षा थोडेसे कमी आपल्याला मूग डाळ घ्यायचे। मी दोन्ही एकत्र करते आणि याला स्वच्छ असं पाण्याने धुवून घेते 2दा। तर हे आपल्याला छान असं 2दा पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून तर फ्रेंड्स, पाहू शकता इथं मी डाळ आणि तांदूळ पण हे स्वच्छ असं 2-3दा पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत। हे पण आपल्याला सावलीमध्ये सुकवायचे आहेत।
तांदूळ आणि नाचणी छान सुकले होते, तर मग इथं मी बारीक गॅसवर हे भाजून घेत आहे. आता इथं पाहू शकता ही मी नाचणी अशी छान भाजून घेतली आहे. आणि इथं तांदूळ आणि बदाम आहेत, काजू, आणि याच्यामध्ये जिरं ओवा टाकून हे छान असं मस्त भाजून घेतलं आहे. तर आता हे थोडं थंड करून मग मी मिक्सरला ह्याचं बारीक करून घेते, नाहीतर मग गिरणीला पण आपण देऊन बारीक करून घेऊ शकतो. हे सगळं एकत्र करून मी मिक्सरला बारीक करून घेते. तर मी हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि बारीक केल्यानंतर हे आपली पिठाची जी चाळण असते त्यानं चाळून मी घेतलेलं आहे हे. तर तुम्ही पाहू शकता इथं हे आपलं पौष्टिक असं नाचणीचं सत्व तयार आहे आणि खूप छान झालेलं आहे. अगदी बारीक असं जसं आपल्याला हवं तसंच झालेलं आहे. तर हे आपल्याला ना एक एअरटाईट डब्यामध्ये ठेवायचं. तर माझ्याकडे हा आहे कप, त्याच्यामध्ये मी हे स्टोअर करणार आहे. खूप छान टिकतं हे असं. तर इथं पाहू शकता हे पौष्टिक असं नाचणीचं सत्व तयार आहे. मी एका हवाबंद डब्यामध्ये हे काढून घेतलेलं आहे आणि असं स्टोअर करून ठेवलं नाही खूप दिवस आणि छान टिकतं असं. जेव्हा आपल्याला हवं तेव्हा आपण पटकन ह्याच्यामधलं घेऊन तेव्हाच्या तेव्हा नाचणीचं सत्व आपण बनवून हे बाळाला देऊ शकतो. इथं मी पाणी घेतलेलं आहे, पाण्यामध्ये नाचणी सत्व मिक्स करून घेते मी. गॅसवर एक 5 मिनिटं मी शिजायला ठेवते. तिथे छान असं नाचणीचं सत्व शिजत आहे. आता ह्या स्टेजला आहे ना की आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं मी तूप ॲड करते. तर इथं मी बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि थोडं थंड व्हायसाठी ठेवलेलं आहे. आणि मी इथं विहानला भरवत आहे. आणि जर तुम्हाला हे नाचणीचं सत्वाची रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन आणि छान व्हिडिओमध्ये. बाय बाय.